हा आहे ओट्सचा चिला, म्हणजेच आपलं धिरडं ओट्सचं. तर चला झटपट कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये पटकन आपण करूया असं हेल्दी ओट्सचा धिरडं किंवा ओट्सचा चिला. तर ओट्सचा चिला असं बऱ्याच वेळा खूप कठीण वाटतं आपल्याला, पण खूप इझी आहे. नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन. असं आपण करणार आहोत अगदी झटपट होणारं असं ओट्स धिरडं किंवा ओट्सचं चिला. तर कसं काय करायचं, अगदीच मुलांना भाजी चपाती सकाळी डब्यात नेण्यासाठी अगदी बोरिंग वाटतं आणि कंटाळा येतो भाजी चपाती खाऊन. तर हे नक्की तुम्ही अगदी वन पॉट मील आहे. अगदी नुसतं हे सुद्धा दिलं तर अगदी फुलफिल अगदी पोट भरतं मुलांचं. तर चला बघूया असं झटपट होणार असं ओट्स चिला कसं काय होतं. ते काय काय साहित्य लागणार आहे तेही बघूया. तेही तर लागणार एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे, बारीक टमॅटो बारीक कापून घेतलेला आहे, तितकंच जितकं कांदा टमॅटो आहे तितकंच प्रमाणात गाजर घ्यायचं आहे किसून, आलं घ्यायचं आहे 1 ते 2 इंच किसून, मी लसूणसुद्धा किसूनच घेतलं आणि कोथिंबीर आणि 1 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. आता इथं हवं तर तुम्ही आलं लसूण पेस्टसुद्धा वापरू शकता. आता इथं सुक्या मसाल्यामध्ये घेतले आहेत हळद पाव चमचा, लाल तिखट म्हणजे तिखटवाला लाल तिखट 1 चमचा, धने पावडर अर्धा चमचा आणि पावभाजी मसाला घेतला आहेत अर्धा चमचा, जिरे घेतलेत पाव चमचा आणि मीठ घेतले चवीनुसार अर्धा चमचा. आता इथं बघूया कसं काय करायचं. ते मेन इन्ग्रेडियंट आहे, हिरो इन्ग्रेडियंट म्हणजे आपलं ओट्स. अर्धा कप कोणती वाटीचं प्रमाण घेऊ शकता, अर्धी वाटी किंवा अर्धा कप ओट्स घेतलेले आहे, विदाऊट फ्लेवर आहे. आणि इथं 2 चमचे असे मोठे 2 चमचे बेसन घेतलेलं आहे. जस्ट बाइंडिंगसाठी आपल्याला बेसन हवं आहे. रेग्युलर जे आपण बेसनचं पोळा किंवा बेसनचं धिरडं करतो त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी टेस्ट लागते, छान लागते टेस्ट. तर जर तुम्ही असं मुलांना दिलं ना तर अगदीच पोट भरतं मुलांचं. वेगळी चपाती किंवा ब्रेड असं द्यायची गरज नाही, हवं तर देऊ शकता बट इतकंच पुरेसं होतं. आणि नेहमी भजी तेलकट भजी करण्यापेक्षा अगदी हे खूप छान आहे. वडे भजी हे करण्यापेक्षा पॅटीस करण्यापेक्षा अगदी कमी तेलामध्ये, म्हणजे मुलांनाही बऱ्याच वेळा ऑइली खाल्लं तर ॲसिडिटीचा त्रास चालू झालेला आहे, त्यामुळे अगदी कमी तेलामध्ये हे हेल्दी असं धिरडं आपण कधीतरी देऊ शकतो. कधीतरी म्हणजे अगदी आठवड्यातून 1-2दा दिलं तरी चालेल. आता सगळे साहित्य टाकलं, कांदा टमाटा गाजर आणि आलं लसूण मिरची जसं मी म्हटलं, कोथिंबीर बाजूला ठेवलेली, सुके मसालेही टाकले आणि छान याला पाणी टाकून छान असं ह्याला भिजून घ्यायचं आहे. जसं तुम्ही रेग्युलर चण्याचं पिठाचं जे धिरडं आपण करतो ते भिजू द्या, अगदी तसंच टाकायचं आहे पाणी. अगदी मला इथं पाणी किती लागलं तर 1 कप पाणी लागलं इथं, कारण की मिश्रण कमी होतं. मी ओटसुद्धा अर्धा कपच घेतलं आणि बेसनसुद्धा 2 चमचे घेतलं. आता बेसन अंदाजे मी 2 चमचे म्हणजे घेतले 2 चमचे, पण अंदाजा म्हणजे ओट्सचं अर्धा प्रमाण मी बेसन घेतलेलं आहे. आता कोथिंबीर टाकली आणि आता हे थोडंसं घट्ट आहे, अजून ह्याला घट्ट होईल कारण की ओट्स जे ते फुलून येतात, जसं रवा फुलतो ना अगदी तसं. आता इथं पोटाला बाधायला नको त्यामुळे मी थोडासा ओवा टाकला पाव चमचा आणि थोडं अजून पाणी टाकलं. ओवा हातावर चोळून टाकायचा 10 मिनटानंतर आणि पाणी टाकायचं थोडंसं ॲड करायचं, कारण की असं मी म्हटलं की जसा रवा फुलतो तसं ओट्ससुद्धा फुलतात. त्यामुळे आता पाणी थोडंसं ॲड केलं, अगदी 2-3 चमचे पाणी परत ॲड केलेलं आहे. आणि तवा इथं गरम झाला की तव्याला लावलं तेल. आता तेल पहिलेच आपल्याला तेल लावायचं आहे फर्स्ट ह्याच्यामध्येच, कारण की परत आपल्याला तव्याला तेल लावायची गरज नाही. हे नॉनस्टिक तवा आहे त्यामुळे तो घ्या तुम्ही, इझी पडतं ह्याच्यात. आता मी इथं छोटे असे धिरडे केलेले आहेत, म्हणजे ओट्सचा चिला केलेला आहे. तर छोट्या प्रमाणातच केला ना तर ते अलटीपलटी करायला अगदी सोपे जातात. आता काय झालं की पहिले जे 2 होते ना ते मी काढले बरं का, आणि व्हिडिओ बंद झाला, मला कळालंच नाही. मला वाटलं की व्हिडिओ चालू आहे म्हणून मी दुसरेही 3 टाकले. ते बघा, हे 2 होते ते काढलेले आणि हे सेकंड बॅचमध्ये 3 टाकले. आता ह्याला अलटीपलटी जसं आपण नॉर्मल करतो ना धिरडं बेसनाचा पोळा तसंच करायचं आहे, बस ह्याच्यात प्रमाण ओट्सचं जास्त आहे आणि त्यामुळे खूप हेल्दी होतात आणि छान लागते टेस्ट अगदी भारी. आणि मी तर म्हणेल एकदा तुम्ही किंवा तुमच्या लहान मुलांना किंवा मोठ्यांनासुद्धा जर असं एकदा हे चारलं ना ओट्सचं धिरडं किंवा ओट्सचा चिला, तर नॉर्मल धिरडं खाणारच नाही. इतकं सुपर आणि इतकं टेस्टी होतं. कमी वेळेमध्ये अगदी चटपटीत आणि झटपट होणारही रेसिपी. अगदी भजींनासुद्धा टाईम लागेल, पण हे धिरडं किंवा हा चिला बनायला टाईम नाही लागत. आणि असे छोटे केले तर अलटीपलटी करायला आणि काढायला आणि खायलासुद्धा सोपं आणि टिफिनमध्ये पॅक करायलासुद्धा आहे ना. तर चला, आता हवं तर तुम्ही एखादं मोठंही टाकू शकता. आता शेवटचं बॅटर राहिलेलं थोडं 1 चमच्यापेक्षा जास्त होतं तर मी पूर्णच घालून घेतलं, अगदी 2 चमचे होत. तर आता हे बघा, हे तर असं थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं आणि हे सुद्धा आपण काढून घेऊ शकतो.
तर आवडली असेल ही रेसिपी अगदी झटपट आणि हेल्दी, तर ओट्स तर सगळ्यांनाच खायला हवे. आठवड्यातून 2दा खा 3दा खा. पण मी म्हणते की वडे भजी हे तेलकट खाण्यापेक्षा आपण हे ओट्सचा चिला खाल्लं ना तर अगदी आउटस्टँडिंग बनतं आणि खूप झटपट आणि नॉर्मल धिरड्याला लागताना त्याच्यापेक्षा जास्त काही वेळ नाही लागत. अगदी एक अर्धा मिनटं जास्त लागतो भाजायला. इतकी काळजी घ्यायची आपल्याला. बस एक अर्धा मिनटं जास्त लागतो भाजायला, अजून काही नाही. ते धिरडं आपलं नॉर्मल बेसनचं धिरडं 1 मिनटात भाजतं, तर हे अगदी 1.5 ते 2 मिनटात भाजतं. भाजताना आपल्याला समजून येतं की भाजलं की नाही. आणि आय होप तुम्हाला ही झटपट होणारी अशी, हे बघा किती इझिली हे असं ट्विस्ट होतं. काठं सोडायचे आणि पलटी करायचं, अगदी छान. आणि जे व्हेजिटेरियन असतील किंवा नॉन व्हेजिटेरियन असतील त्यांनासुद्धा फार आवडणार आहे. म्हणजे अगदी ऑमलेटलासुद्धा बाजूला ठेवतील इतकं भारी बनतं हे. तर चला नक्की करून बघा अशा प्रकारे. आणि ह्या प्रकारे मुलांच्या पोटात गाजरही जातं. तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यात मटरसुद्धा क्रश करून ॲड करू शकता. आरामात मुलं खातील. मुलांना कळणारच नाही ह्याच्यात गाजर आहे का मटर आहे. आणि प्लीज ह्याच्यामध्ये चीज वगैरे हवं तर ॲड करू शकता वरून. बट मला तरी नाही वाटत की, मला तर हे असंच आवडतं विदाऊट चीज आणि विदाऊट ब्रेड. जर तुम्हाला चीज आणि ब्रेड आवडत असेल तर त्याच्यासोबत एन्जॉय करा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि असे झटपट ब्रेकफास्ट किंवा टिफिन रेसिपीसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि लाईक नक्की करा. की सगळं करणं निःशुल्क आहे, फुकट आहे. लाईक शेअर सबस्क्राईब करणं निःशुल्क आहे, फुकट आहे हे तर बरोबर आहे. बट ह्याच्या मागे बरेचसे श्रम असतात आमचे. त्याच्यासाठी म्हणते की तुम्ही शेअर करत जा, म्हणजेच आपल्या सबस्क्रायबर वाढतील आणि आपले लाईकसुद्धा वाढतील. आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.